कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी। भव्य नोकरी मेळावा, 60 पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग। रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे। आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे, आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ। रायगडावर साकार होत असलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या खड्या पहाऱ्यासाठी एक नवीन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन चळवळ सुरू होत असून यासाठी पदयात्रेची तयारी सुरू झाली आहे। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींची नुकताच कर्जत येथे प्रतिष्ठानच्या धारकांसोबत नियोजन बैठक पार पडली। या बैठकीत हिंदुत्ववादी विचारांची सांगड घालत दुसऱ्या बाजूला हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रेचं नियोजन प्रतिष्ठानकडून केलं जात होतं। सांगलीमधील शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आपल्या विविध वक्तव्यांवरून नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात। त्यांचे अनुयायी संपूर्ण राज्यभरात पसरलेले आहेत। छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या एकमेव उद्देशानं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कार्य चालवलं जातं, असं संभाजी भिडे यांचं म्हणणं आहे। त्यांनी काही वर्षांपासून रायगडावर शिवाजी महाराजांचं 32 मन सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संकल्प केलाय। त्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून जय्यत तयारी सुरू असून ती एक चळवळ म्हणून उभी राहिली आहे। नुकताच कर्जत शेळके हॉल येथे प्रतिष्ठानच्या वतीनं नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या नियोजन बैठकीला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे उपस्थित झाले होते। यावेळी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून धारकर आणि अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते, तर पुणे, नवी मुंबई येथून देखील समर्थक उपस्थित होते। यावेळी कर्जत येथील भाजप नेते तथा कर्जत विधानसभेचे इच्छुक उमेदवार किरण ठाकरे हे देखील भिडे यांच्या स्वागतासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी बैठकीत पोहोचले होते। कायम आपल्या वादग्रस्त विधानानं ओळखले जाणारे भिडे यांच्या या बैठकीला मात्र दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या छावणीचं रूप आलं होतं। संभाजी भिडे यांनी आपल्या अनुयायांना बैठकीतून हिंदुत्वाचे विचार पटवून देत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर आणून दिला। त्यांची तत्व आपण अंगीकारली पाहिजे। आजचा भारत यावर बोलताना त्यांनी आपली परखड मतं मांडली। हिंदूंवर वाढत चाललेले अत्याचार यावर विचार मांडत भारत मातेला नवे स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उठाव झाला पाहिजे, म्हणून ही एक चळवळ सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी उपस्थित किरण ठाकरे यांना संभाजी भिडे यांनी आपल्या जवळ बसवत हे खरे हिंदुत्ववादी विचाराचे पाईक असल्यानं ठाकरे यांची पाठ थोपटली। ठाकरे हे कर्जत खालापूरचे भावी आमदार म्हणून चर्चेत आलेत। त्यांच्यावर हिंदुत्वाचा पगडा असून मतांचं राजकारण न करता ते अन्यायाविरोधात पेटून उठत असल्याचं चित्र नेरळमधील मूक मोर्चात सहभागी झाल्यानंतर दिसून आलं होतं। दरम्यान स्वराज्याची राजधानी तथा दुर्गेश्वर श्रीमान रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन साकारण्यात येत असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाल्याचं या निमित्तानं दिसून आलं। सोहळ्यासाठी एकीकडे नव्यानं हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन चळवळ उभी राहत असल्याचं सांगत रायगडावर पहाऱ्यासाठी ही पदयात्रेची तयारी होत असल्याचं भिडे यांनी सांगितलं। तसं मार्गदर्शन देखील त्यांनी उपस्थितांना केलं। पदयात्रेत जिल्ह्यातील आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी एकत्र येण्यासाठी त्याचं नियोजन या बैठकीतून करण्यात आलं। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत। स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प। दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्श रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511।